महाराज अरे एक एक जवान आपल्याला असणाऱ्या जीवावर बाजी लावून जगतोय अरे तो तिथं राहतोय म्हणून आपण इथं कीर्तन करू शकतो सगळे जवानांचे आपल्याला बोलता आलं त्याचे एकमेव महाराज एकमेव आमचे विश्वस्त मंडळ अध्यक्ष आदरणीय राजेंद्र पाटील पवार सचिव अप्पासाहेब पाटील झळके कुठे आहे तेच तर म्हणतो सगळे म्हणे दाढीवाले पण दाढी दिसेना मला अगदी मी केव्हाच होतो बरं का ते आहे आपल्या वारकऱ्यातले जे विशेष वारकरी भजन गातात ते टाळी वाजवायला काय असतं काही लोकांना कमी असतं आता दोनच अंगठे आहे मला मी म्हणतो तो लाईट आता लाईट दाखवलो अंगठी दाखवलो कधी कधी असं होतं आमचे राजेंद्र दादा आहेत श्री पाण्याचे अप्पा दादा आहेत आदरणीय आमचे रत्नाकर दादा शिंदे हरीश दादा साबळे कृष्ण दादा झळके आहेत हरिकुल दादा शिंदे आहेत आणि व्यंकटलाल दादा जयस्वाल आहे एकदा सगळ्या या विश्वस्त मंडळाकडे एकदा जोरदार टाळी ज्यांच्या जवळ आमचे असणारे झळके मामा काय साळे मामा खरंच सगळ्यांच्या योगातून आमच्या साळे मामांच्या माध्यमातून सगळ्यांचा दर्शनाचा योग आहे त्यामध्ये आमचे सगळे आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत माता भगिनी आहे पुरुष वर्ग आहे बरेच मला पवार मामांनी सांगितलं होतं आज माता भगिनी जास्त राहतात म्हणजे थोडं जर सोडलं तर माणसं यायचे असते थोडं सोडलं थोडं आता पुढे येताना तुम्ही तेवढे घेऊन या म्हणजे अर्ध्याला अर्धा काम म्हणलं किती वारकरी आनंदातून सेवा करते आमचे गोरे महाराज आदरणीय संतोष महाराज आमचे दीपक महाराज शंकर महाराज आदरणीय कृष्णा महाराज जाता जाता एक सांगेल आमच्या कृष्णाजी महाराज पवार पाटील यांचं जिद्दा इथे सुंदर वारकरी शिबिर होतं आणि त्या शिबिराच्या माध्यमातून आता त्यांनी संस्था ज्ञानाई वारकरी संस्था त्यांनी त्या ठिकाणी आता चालू केलेली आहे आपली काही मुलं असेल एक तरी मुलगा आपण तिथं संस्थेत टाकावा आणि आपल्याही मुलाला कोणी गायनाचार्य म्हणावं कोणी मृदंगाचार्य म्हणावं काहीतरी पदवी लागावी एक त्यांच्या संस्थेमध्ये टाका आता सगळे म्हणत असं वा काय गातात शंकर वा काय गातात कृष्ण वा काय गातात संतोष वा काय